इकडे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्षाचं हत्यार उपसलेलं आहे। बावळा गावामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केलेली आहे। त्यामुळे इंदापूरची विधानसभा हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढणार का असा प्रश्न विचारला जातोय। 2019 मध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार इंदापूरची जागा सोडणार नाहीत, हर्षवर्धन पाटलांना ते पुन्हा एकदा दगा देतील अशी पाटलांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे आणि म्हणूनच हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बंडाचं हत्यार उपसण्याची तयारी करून ठेवलेली आहे। गेले 10 वर्ष तालुका आमचा कुठलाही विकास झालेला नाही। सर्वसामान्य कार्यकर्त्याची कुठलीही कामं झालेली नाहीत। हे काम फक्त माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या माध्यमातूनच झाली आणि भाऊंला आमदार करण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी युवकांनी आता ठरवलेलं आहे की इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बावडा गावात आज शाखा काढलेली आहे आणि याचा वटवृक्ष होणार आहे आणि या शाखेच्या माध्यमातूनच भाऊंला विधानसभेवर पाठवायचं आहे असं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।